नमस्कार मंडळी, मी प्रसाद चव्हाण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आपल्यासोबत घेऊन आलो आहे 3 अमेझिंग ॲडव्हेंचर टूरर्स। त्यातल्या 2 प्रॉपर ॲडव्हेंचर टूरर्स आहेत आणि एक आहे स्क्रॅम्बलर। तर मी तुम्हाला पहिलं ओळख करून देतो 3 गाड्या कोणत्या गाड्या आहेत आपल्याकडे। तर पहिली जी आहे ती माझी स्वतःची आहे, सुझुकीची 250cc SX, जी प्रॉपर ॲडव्हेंचर टूरर आहे। त्यानंतर आपल्याकडे आहे हिमालयन 450 आहे। हिमालयन 450 ही या सेगमेंट मधली किंवा सध्या जे आपल्या सब 500cc च्या सेगमेंट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू फॉर मनी अशी आपल्याकडे एक एडीव्ही बाईक आहे। त्यानंतर आपल्याकडे आहे स्क्रॅम्बलर 400X। ही गाडी सुद्धा सध्या आपल्याकडे ज्या 500cc पर्यंतच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये एकही स्क्रॅम्बलर इंडियामध्ये अवेलेबल नाही। ट्रायम्फने पहिली अशी स्क्रॅम्बलर, जी प्रॉपर स्क्रॅम्बलर अशी अवेलेबल करून दिली आहे आपल्याला इंडियामध्ये। तर या तिन्ही गाड्यांचं आज मी कम्पेअर करून दाखवणार आहे आणि या कम्पॅरिझनचं रिझन म्हणजे या तिन्ही गाड्या आज आपल्याकडे अनायासे आपल्याला तिन्ही गाड्या ऍट अ टाइम अवेलेबल झाल्या आहेत। दुसरी गोष्ट, सध्या आपापल्या सेगमेंटमध्ये तिन्ही गाड्या खूप चांगल्या चाललेल्या आहेत। तर या 3 गाड्यांपैकी तुम्हाला कोणती गाडी घेणं गरजेचं आहे, तुमच्या बजेटमध्ये कोणती गाडी प्रॉपर बसते, तुमची जी रायडिंग स्टाईल आहे त्याला कोणती गाडी सूट करू शकते आणि का घ्यावी, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण हा व्हिडिओ थोडासा लेंदी होणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, तरच तुम्हाला या जे मी कम्पेअर करतोय त्याचं मेन रिझन कळून आणि तुम्हाला कोणती गाडी घ्यावी हे तुम्हाला डेफिनेटली कळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर फर्स्ट थिंग फर्स्ट, आपण पहिली घेतली आहे स्क्रॅम्बलर 400X चालवायला। तर टोटल मी 5 ते 6 पॉईंटवरती हे कंपॅरिझन करणार आहे। हाईट जास्त आहे, माझी स्वतःची हाईट जी आहे ती 5 फीट 10 इंचेस आहे। तर 1 बाय 1 आपण एक गोष्ट या गाडीबद्दल जाणून घेऊया। पहिली गोष्ट ती म्हणजे रायडिंग कम्फर्ट वाईज मला ही गाडी खूप जास्त कम्फर्टेबल वाटली। सीट जी आहे एकदम प्रॉपर आहे रायडरची। पिलियनची सीटबद्दल आपण आज बोलणार नाही आहोत, आपण आज फक्त जे काही बोलणार आहोत ते रायडर पर्स्पेक्टिव्हनेच बोलणार आहोत। तर रायडिंग सीटचा जो कम्फर्ट आहे तो खूप चांगला आहे। सीट जी आहे ती एकदम प्रॉपर बनवलेली आहे। हायटेड आहे गाडी, त्याच्यामुळे तुम्ही बसल्यावर ना असं एकदम घोड्यावर बसून चालवत आहे असं काइंड ऑफ फील येतो तुम्हाला उंचावर बसल्याचा। त्याच्यामुळे तो फील एक उत्कृष्ट तुम्हाला POV देतो, म्हणजे फोर्डचा व्ह्यू जो आहे तुम्हाला तो खूप चांगला मिळतो। आणि जेव्हा तुम्ही सिटी ट्रॅफिकमध्ये चालवत असाल तेव्हा इतर गाड्यांपेक्षा तुम्ही थोडे हाईटवर बसलेले असता, त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स तुम्हाला निर्माण होतो गाडी चालवताना। शिवाय हे बघा, त्या ट्विस्टेजमध्ये तुम्ही बघाल ना तर कम्फर्टेबली बसून तुम्ही टर्न वगैरे व्यवस्थित मारू शकता। तुम्ही आपल्या स्पोर्ट्स बाईकसारखी लीन नाही करू शकत, बट टर्न वगैरे एकदम प्रॉपरली तुम्ही घेऊ शकता। सो कम्फर्ट वाईज गाडीला 10 पैकी मी 10 मार्क देईन। सेकंड थिंग जी आहे ती सस्पेन्शन सेटअप आहे तो तुम्हाला फ्रंटला USD फोक आणि रिअरला ऑफसेट मोनोशॉक दिलेला आहे। दोन्ही नॉट टू सॉफ्ट नॉट टू हार्ड अशा कंडिशनमध्ये त्यांनी ट्यून केलेले आहेत। म्हणजे स्टॉक सेटअपवरच आहे आता गाडी, पण मला कुठेही अरे मंकी लोक सगळे पिल्लं दिसतात बारकी। तर पुन्हा आपण गाडीवरती येऊया। तर सस्पेन्शन प्रॉपरली एकदम ट्यून केलेले आहेत, म्हणजे स्टॉक सेटअपवरती कुठेही चेंज करायची माझ्या वेटला तरी मला गरज नाही पडली। तर गाडी एकदम कम्फर्टेबली मला चालवता येते, कुठेही मला असं गाडी जम्प करते किंवा असं काही जाणवत नाही। आणि सस्पेन्शनला जोड आहे या गाडीच्या टायरची। फ्रंट टायर जो आहे 110 सेक्शन आणि रिअरला 140 सेक्शन आणि राऊंडेड टायर आहेत, त्यामुळे तुम्ही बघा तुम्ही हाय स्पीडला पण तुम्ही कॉर्नरिंग करू शकता, काही प्रॉब्लेम देत नाही। हे बघा, फक्त तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स देते गाडी। तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स असेल ना तर गाडी तर तुम्हाला कॉन्फिडन्स देणारच आहे। तर राईड क्वालिटी चांगली आहे सस्पेन्शन आणि टायर्समुळे। आता तिसरी गोष्ट पाहूया, ती म्हणजे गाडीचं इंजिन। या गाडीचं इंजिन जे पॉवर आणि टॉर्क प्रोड्यूस करतं, तर पीक पॉवर जी आहे जी 39.47 bhp ची पॉवर आहे ती प्रोड्यूस करतात अराउंड 8000 RPMला। तर ती पॉवर एकदम प्रॉपर हाय RPMला प्रोड्यूस होते। आणि टॉर्क जो आहे तो पीक टॉर्क तुम्हाला 6500 RPMला प्रोड्यूस होतो, 39 न्यूटन मीटरचा।
हे बघा, एवढं टॉर्की इंजिन आहे ना, तर तुम्हाला ओव्हरटेकिंगला एकदम इझिली तुम्ही ओव्हरटेक करू शकता. आणि इंजिनचा जो ग्रंट आहे ना, म्हणजे साऊंड आहे ना, तो खूप मस्त आहे एकदम. त्या साऊंडमुळे ना गाडी चालवायला अजून जास्त मजा येते. सो इंजिनची क्वालिटी वाईज तुम्ही बघाल ना, तर इंजिन खूप जास्त रिफाईंड आहे. आणि मी कंटिन्यूसच आहे बघा, स्लो करतो आहे, 6 स्पीडवरच आहे. कंटिन्यूस तुम्हाला गिअर चेंजेसची गरज नाही पडत. तुम्ही ॲज लो ॲज 40-50च्या स्पीडवरनं गाडीला 90-100च्या स्पीडपर्यंत नेऊ शकता. हिचा टॉप स्पीड जो आहे तो मी भरपूर लोकांकडनं ऐकलं आहे की 140-135पर्यंत घेऊन जातात. ॲक्च्युअल टॉप स्पीड याच्यामध्ये स्पीडोमीटरमध्ये तुम्हाला 145+ दाखवतो. बट टेस्टेड स्पीड जो आहे तो 135चा आहे. आपल्याला एवढी काही पळवायची नाही आहे. आपला जो क्रुझिंग स्पीड असतो तो नॉर्मली 80-100च्या मध्ये असतो. कधी फारच मोकळा रस्ता भेटला तर 120पर्यंत, त्याच्यावरती मी गाडी पळवत नाही. त्यामुळे मी त्या बाबतीत जास्त कमेंट करणार नाही टॉप स्पीडबद्दल. बट इंजिनच्या परफॉर्मन्सबद्दल म्हणाल तर खूप जास्त रिफाईंड इंजिन आहे कम्पेअर्ड टू विस्ट्रॉम. मी आता विस्ट्रॉम जास्त झालो आहे. आता हिमालयनशी कसं कम्पेअर होतं ते हिमालयन चालवताना मी तुम्हाला सांगेलच. बट आता सध्या तरी क्रुझिंग स्पीड जो 70-80चा आहे, त्याच्यामध्ये जो आपला नॉर्मल स्पीड लिमिट आहे इंडियामध्ये बाईकसाठी, तर त्या स्पीड लिमिटला खूप रिफाईंड इंजिन आहे. थोडासा मायनर बज आहे जो हँडलबारला, पण तो इग्नोरेबल आहे. आणि जर तुम्हाला बज नको असेल तर तुम्ही एक सॉफ्ट हँडल ग्रिप्स येतात, ते तुम्ही फिट करू शकता बाईकला, ज्याच्यामुळे तुम्हाला बज कमी जाणवतील. आता हे 3 गोष्टी झाल्या. चौथी गोष्ट गाडीची फ्युएल टँक आणि टँक रेंज. फ्युएल टँक जी आहे ती 13 लिटरची आहे. आणि टेस्टेड मायलेज जो आहे तो आहे अराउंड 28-30 किलोमीटर पर लिटरचा. यापैकी 2.5 लिटरचा जो आहे तो रिझर्व टँक आहे. म्हणजे युजेबल टँक जी आहे तो तुम्हाला 10.5 लिटरची भेटते. सो सिंगल टँकची रेंज जी आहे ते तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट 300 किलोमीटर्सची भेटते, जो एक डिसेंट मायलेज आहे आणि डिसेंट तुम्हाला टँक रेंज आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही क्रुझिंग करून लॉंग डिस्टन्स करू शकता. गिअरिंग जे आहे ते शॉर्ट आहेत, शॉर्ट थ्रो आहेत गिअरचे, त्याच्यामुळे गिअर शिफ्ट एकदम स्लिकली होतात या गाडीमध्ये. ओव्हरटेकिंग बघा, तुम्हाला फक्त थ्रोटल ओपन करायचं आहे, गाडी पुल करते. गाडी इझिली पुल होते. आणि हे रमलर्स आहेत त्याच्यावर बघा, अजिबात झटका जाणवत नाही या गाडीवरती, जो की विस्ट्रॉमवरती खूप जास्त जाणवत होता रमलर्सवरती. तर त्या बाबतीत या गाडीचे सस्पेन्शन खूप चांगले आहेत. बाकी या 4 मेन गोष्टी असतात ज्या आपल्याला एका गाडीमध्ये पाहायच्या असतात. तर या गोष्टी खूप चांगल्या दिलेत गाडीमध्ये. म्हणजे कंप्लेंट करण्याला एक फक्त तो एक इंजिनचा बज म्हटला तर तो सोडला तर बाकी कुठली कंप्लेंट नाही आहे माझी. आता टुरिंगबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही या गाडीवरती टूर करू शकता. मी असं नाही म्हणत की टुरिंग करू शकत नाही, पण टुरिंग करण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला या गाडीवरती फिट कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे ही नेकेड बाईक असते, त्यामुळे ना हाय स्पीडला तुम्हाला खूप जास्त एअर बफेटिंग होतं. तर ते एअर बफेटिंग जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला एक विंडस्क्रीन येते याची आफ्टर मार्केट, ती फिट करून घ्यावी लागेल. लगेज रॅकची गरज आहे लगेज टायप करण्यासाठी. जर तुम्ही सोलो राईड करत असाल तर तुम्ही रिअर सीटवरती तुमची बॅग वगैरे बांधू शकता. बट एक लगेज रॅक असलेला चांगला, म्हणजे जो तुम्हाला टुरिंगसाठी खूप जास्त हेल्प करेल. बाकी लद्दाख वगैरे करत असाल ना, घेऊन जा बिंदास, गाडी खूप स्टेबल आहे. तर दॅट्स इट मित्रांनो. टुरिंग वाईज पण तुम्ही या गाडीला टूर करू शकता, पण स्टिक टू बेसिक्स. ही गाडी सिटी आणि टुरिंग या दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता. सिटीमध्ये हिला डिसेंट 25-28पर्यंतचा मायलेज, डिपेंड अपॉन तुमच्या सिटीमध्ये किती ट्रॅफिक आहे त्याच्यावर तुम्ही वापरू शकता. बट हायवेवरती 28-30चं मायलेज इझिली देते गाडी. आता आम्ही सकाळपासून ऑलमोस्ट 250 किलोमीटर्स केलं आहे आणि अजूनही हाफ टँक दाखवते आहे, म्हणजे हायवेलाही 30+चा मायलेज देते गाडी. सो त्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकता हायवेला
प्रॉपर सिंगल गिअरमध्ये क्रुझिंग करण्याने किती फरक पडतो गाडीच्या मायलेजवरती. हां, सिटीमध्ये 28 वगैरे दॅट्स इनफ. त्याच्यापेक्षा जास्त मायलेजची एक्सपेक्टेशन पण करू नका, कारण की 400cc आहे. 400cc मध्ये हा मायलेज म्हणजे खूप जास्त झाला. सो आता आपण या पुढची गाडी बघूया, ती म्हणजे हिमालयन 450. आणि ती कशी आहे ते चालवायला. आणि ह्या दोन्ही गाड्या चालवून झाल्यानंतर विस्ट्रॉन चालवूया. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की ॲक्च्युअल गाडी कोणती कोणासाठी प्रॉपरली सुटेबल आहे ते. बाय द वे, ह्या गाडीची एक शोरूम प्राईस जी आहे ती 2,64,000 आहे सध्या. आणि ऑन रोड तुम्हाला ती जाते 3,26,000ला मुंबईमध्ये. अँड सध्या घेत असाल तर समथिंग 12,000चे ॲक्सेसरीज फ्री देत आहे ट्रायम्फ. सध्या तरी ती ऑफर अजूनही चालू आहे, तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही जाऊन ग्रॅब करू शकता ती ऑफर. चला तर मग आता आपण स्विच करूया हिमालयन 450ला. तर मित्रांनो, आता आपण आहोत हिमालयन 450वरती. आता पाहूया हिमालयन 450 कशी आहे ते. तर सर्वप्रथम आपण रायडिंग कम्फर्ट बघूया. हिमालयनची सीट जी आहे ना, ती मला थोडीशी हार्ड वाटते कम्पेअर्ड टू ट्रायम्फ किंवा माझ्या SX पेक्षा. म्हणजे थोडीशी, का माहीत नाही, पण थोडीशी हार्ड वाटते. ॲक्च्युअलमध्ये ती जास्त हार्ड नाही आहे, बट अशी जाणवते थोडी हार्ड आहे. त्याच्यामुळे का माहीत नाही, थोडंसं फील होतं आहे मला. दुसरं, टँक थोडा अपस्वेप्ट आहे आणि पायाने आपण प्रॉपरली ग्रिप करू शकतो टँकला. त्याच्यामुळे रायडिंग पोझिशन तरी एकदम परफेक्ट आहे. रायडिंग कम्फर्ट म्हणजे सस्पेन्शन वाईज चांगलं आहे, बट सीट थोडी हार्ड वाटते, का माहीत नाही. आणि हँडल बार जे आहे ना, ते एकदम परफेक्ट आहे, वाईड आहे. बॉडीपासून जास्त लांब पण नाही, हात स्ट्रेच पण नाही होत आहेत. आणि मी असं जास्त लीन पण करून चालवत नाही आहे. वाटल्यास हिला तुम्ही हँडल बार रायझर टाकून अजून थोडी वरती करू शकता. बट आत्ता जी रायडिंग पोझिशन आहे ना, ती मला बऱ्यापैकी चांगली वाटते. बट जर तुम्हाला प्रॉपर ऑफरोड करायची असेल तर हिला हँडल बार रायझर टाकायची गरज वाटू शकते काही लोकांना. गाडीवर बसल्यावर मी तुम्हाला जसं सांगितलं की दोन्ही साईडला पाय जे आहेत ना एकदम प्रॉपरली पोचतात. सीट हाईट आहे ती ॲडजस्टेबल आहे, म्हणजे ही आता हायेस्ट सेटिंगला आहे, ह्याच्यापेक्षा लो सेटिंगला पण जाते. पण सीटमध्ये माझ्या मते तुम्ही जर टुरिंग सीट लावून घेतली तर थोडं कम्फर्टेबल तुम्हाला अजून वाटू शकतं. तर हे झालं रायडिंग पोझिशनबद्दल. सेकंड गोष्ट जी आहे ती सस्पेन्शन वाईज बघायला गेलं तर सस्पेन्शन सॉफ्टवेअर साईडला आहेत आणि एकदम मस्त आहेत. सस्पेन्शनच्या बाबतीत नो डाऊट हिमालय तिन्ही गाड्यांमध्ये सगळ्यात बेटर आहे सस्पेन्शनच्या बाबतीत. कुठेही सस्पेन्शनमध्ये कमी नाही आहे गाडीमध्ये. आता गाडी रनिंगमध्ये आहे, त्याच्यामुळे 70-80च्या स्पीडलाच आम्ही चालवतो आहे, त्याच्यापेक्षा जास्त पळवत नाही आहे. बट या स्पीडला सुद्धा खूप गाडी स्टेबल चालते आहे आणि रस्त्यावरनं ना नुसती ग्लाईड करते, असं वाटतच नाही आहे. रस्त्यावर काही ओबडधोबड थोडं आहे, खड्डे बिड्डे असे जाणवत नाहीत अजिबात. त्याच्यामुळे सस्पेन्शन सिस्टम एकदम चांगलं आहे. हिला फ्रंटला तुम्हाला 21 इंचेसचा टायर येतो, जो 95-90 सेक्शनचा आहे. आणि रिअरला सेम 140 सेक्शनचा टायर येतो. आणि दोन्ही टायर आहेत ना, त्याची ग्रिप एकदम उत्तम आहे. दोन्ही टायर प्रॉपरली तुम्हाला रोड पकडून चालतात. 21 इंचेसचा असल्यामुळे हिच्यावरती लीन करताना थोडासा इश्यू होतो, बट थोडासाच, त्यापेक्षा जास्त नाही. तो सस्पेन्शन सेटअपसुद्धा खूप चांगला आहे अँड टायर साईजसुद्धा खूप चांगली आहे. सध्या ही पण गाडी स्टॉक सेटअपवरच आहे, हिचं पण सस्पेन्शन सेटअप बदललेला नाही आहे. तुम्ही हिला अजून सॉफ्टवेअर सेटिंगला नेऊ शकता. बट ठीक आहे, हा आता जो सेटअप आहे तो पण मला काय वाईट नाही वाटत आहे. रिअर ॲडजस्टेबल आहे, फ्रंट ॲडजस्टेबल नाही आहे. फ्रंटला शिवाचे सस्पेन्शन आहेत, पण ते ॲडजस्टेबल नाही आहेत. रिअर तुम्ही प्रीलोड ॲडजस्ट करू शकता. मिरर जे आहे ते राऊंड आहेत स्क्रॅम्बलरसारखे, पण मिररमध्ये काहीच दिसत नाही आहे. अर्धा माझा हातच दिसतो आहे, प्रॉपरली सेटच होत नाही आहेत. खूप छोटे मिरर दिले आहेत कंपनीने. म्हणजे प्रिव्हियस हिमालयनचे मिरर चांगले होते असं म्हणू शकतो. बट प्रिव्हियस हिमालयनच्या मिररमध्ये एक प्रॉब्लेम होता, व्हायब्रेशन व्हायचे, त्याच्यामध्ये खूप जास्त व्हायब्रेट व्हायचे ते मिरर. त्याच्यामुळे पाचची गाडी अशी थोडी व्हायब्रेट होताना दिसायची, याच्यामध्ये दिसतच नाही. म्हणजे मगाचपासून सेट केलं 2-3दा, पण ते प्रॉपर सेट होत नाही आहेत. पाचची गाडी खॉपाची मला
क्रॉस वगैरे होत बघावी लागते. क्लस्टर खूप सुंदर दिला आहे. एक गोष्ट, क्लस्टर खूप सुंदर दिलं. हा TFT स्क्रीन आहे ना, बघायला खूप सुंदर वाटते. याच्यामध्ये तुम्ही गुगल मॅप डायरेक्टली कनेक्ट करून तुम्ही मॅप त्याच्यावरती बघू शकता. बट एक प्रॉब्लेम आहे की जेवढ्या वेळेला तुम्ही गाडी बंद करून चालू कराल त्यावेळेला तो मॅप आहे तो बाहेर जातो, म्हणजे मॅप डिस्कनेक्ट होतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा कनेक्ट करून मॅप तुम्हाला सिस्टीममध्ये बघावे लागतात. बाकी रायडिंग मोड वगैरे कसे चेंज करायचे ते माहीत नाही. सध्या सेटिंग लॉक आहे तिच्या. बाकीच्या रायडिंग मोड वगैरे अनलॉक होतील जेव्हा गाडीची फर्स्ट सर्व्हिस होईल तेव्हा. अजून रनिंगमध्ये आहे गाडी, त्याच्यामुळे जेव्हा रनिंग कंप्लीट होईल तेव्हा मी त्याच्या क्लस्टरचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन, एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवेन ज्याच्यामध्ये पूर्ण क्लस्टर मी तुम्हाला ह्याचा एक्सप्लेन करेन. बट सध्या तरी आपण क्लस्टरमध्ये ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच पाहू शकतो. आता याच्या पुढे बघायला गेलं तर गाडीचं इंजिन जे आहे 452 cc इंजिन आहे या गाडीला दिलेलं, जे की प्रोड्यूस करतं 39.5 bhp ची पॉवर आणि 40 Nm टॉर्क, जो या गाडीच्या हेफ्टी वेटला पुल करण्यासाठी खूप जास्त चांगला आहे. आणि मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की पॉवरफुल गाडी आहे. तुम्ही फक्त थ्रोटल दिला की गाडी एकदम इझिली पुल होते. बघा, आपण 4500 RPMच्या पुढे जास्त जाऊ शकत नाही गाडीला घेऊन. तर आता इथे थोडंसं ऑफरोड आहे, गरजच नाही तुम्हाला काही टेन्शन घ्यायची. आहे त्या स्पीडला तुम्ही त्याच्यातनं निघू शकता, इझिली गाडी निघून जाते. ओके, गाडीचे आत्तापर्यंत 550 किलोमीटरच कंप्लीट झाले. नवीनच आहे गाडी. सो कम्पेअर करायचं आहे तर इंजिनच्या बाबतीत इंजिन आता नवीन आहे त्याच्यामुळे म्हणू शकता, पण इंजिनला खूप जास्त बज आहे. हँडलबारला जाणवतो आहे, फुटपेगला जाणवतो आहे आणि तो लोवेर स्पीडला पण जाणवतो. हाय स्पीडला तुम्ही आता जाऊ नाही शकत, पण जो 4000 RPMला हाय 6 गिअरला आपण जर जातो आहे की 80च्या स्पीडपर्यंत, तर त्यालासुद्धा तो बस जाणवतो. म्हणजे व्हायब्रेशन आहेत या गाडीला स्टार्टिंगपासून. म्हणजे ॲज गाडी तुम्ही उचलली ना की तिथपासून मला या गाडीला व्हायब्रेशन जातं, फुटपेग, टँकला आणि हँडलबारला म्हणजे ग्रिपला. सो त्या व्हायब्रेशनचं काहीतरी रॉयल एनफिल्डने करायला पाहिजे होतं. आणि रॉयल एनफिल्डचं इंजिन आता नवीन एवढे स्मूथ होत चालले आहेत, बट या गाडीला व्हायब्रेशन का जाणवतात माहीत नाही मला. कदाचित इंजिन चेंज नंतर, ऑइल चेंज नंतर थोडेसे कमी होतील. बट मी काही लोकांचे रिव्ह्यू वाचले त्याच्यामध्ये असं ऐकलं आहे की फर्स्ट सर्व्हिस नंतरसुद्धा व्हायब्रेशन कमी होत नाहीत. पण लेट्स सी, या गाडीबद्दल आपण प्रॉपरली ही गाडी आपल्या समोरच असणार आहे, त्याच्यामुळे थोडं चालल्यानंतर आपल्याला कळेल. थोडेसे व्हायब्रेशन आहेत, त्या मनाने ट्रायम्फला काही व्हायब्रेशन नाही आहेत. ट्रायम्फ खूप जास्त रिफाईंड इंजिन आहे. ट्रायम्फकडनं काहीतरी शिकलं पाहिजे यार बाकी कंपन्यांनी. खूप जास्त स्मूथ इंजिन बनवत आहे, म्हणजे सिंगल सिलेंडर 400 cc असूनसुद्धा खूप जास्त रिफाईंड इंजिन बनवले त्यांनी. आता म्हणाल तर ऑलमोस्ट सर्व गोष्टी मी कवर केल्या आहेत, म्हणजे बेसिक गोष्टी. आता या गाडीबद्दल टुरिंगच्या बाबतीत बनायचं झालं तो टुरिंगसाठी सगळ्यात बेस्ट गाडी आहे. टुरिंगला या गाडीचा कुठल्याच गाडीशी तोड होऊ शकत नाही. 17 लिटरची टँक आहे, जी तुम्हाला जर हायवेला क्रूज करत असाल 80-90ला तर क्लोज टू 450 किलोमीटरची तुम्हाला टँक रेंज देते. ही गाडीसुद्धा तुम्हाला ना हायवेला 30 किलोमीटरपर्यंतचं मायलेज देते. म्हणजे आता तुम्हाला मी दाखवायचं म्हटलं तर हे बघा, ट्रिप 1ला बघा 31.2 किलोमीटरचं हे आहे आणि फ्युअल रेंज जी आहे ती 297 किलोमीटरची अजूनही दाखवते. म्हणजे 450 किलोमीटर तुम्ही 17 लिटरच्या टँकमध्ये चालवू शकता. गाडीच्या इंजिन बाबतीत अजून तरी काही निगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळालेल्या नाही आहेत. गाडी रस्त्यावर उतरून म्हणजे लॉन्च होऊन 1 वर्ष झालेलं आहे, 1 इयर प्लसमध्ये. जे काही थोडेफार कंप्लेंट्स आल्या, पण त्या 1-2च कंप्लेंट्स आल्या, अशा फार मेजर कंप्लेंट जास्त दिसल्या नाहीत. त्याच्यामुळे
हजारोमध्ये एखाद्या गाडीची कंप्लेंट आली तर आपण पूर्ण प्रोडक्टला वाईट नाही ठरवू शकत, एखाद्या गाडीमध्ये ड्रॉबॅक असू शकतो. सो ते इग्नोर करता बाकी टुरिंगसाठी सगळ्यात बेस्ट गाडी आहे. सर टुरिंग पर्पजसाठीच घ्यायची आहे तर ही गाडी घ्या. सो या नोटवरती आता मी हा व्हिडिओला इथे थांबवतो. आता आपण स्विच करूया आपल्या 250 SX वरती. तर मित्रांनो आता आपण आपल्या विश्रमवरती बसलो आहे, संध्याकाळ होत आली आहे. तर आता तुम्हाला मी विश्रमबद्दल थोडीशी माहिती देतो. विश्रम जे आहे ते 250cc इंजिन बरोबर येते, 249cc इंजिन टू बी प्रिसाईज, आणि प्रोड्यूस करते 26.2 bhp आणि 22 Nm टॉर्क. तर सगळ्यात पहिलं जाणून घेऊया विश्रमच्या रायडिंग कम्फर्टबद्दल, म्हणजे कम्फर्ट ऑफ पोझिशन. तर याआधी जेव्हा विश्रम मी घेतली तेव्हा थोडीशी लीन पोझिशन होती हँडलबारची, थोडंसं लीन होऊन चालवावं लागायचं. त्यानंतर मी जेव्हा हँडलबार रायझर टाकले त्यानंतर रायडिंग पोझिशन एकदम कम्फर्टेबल झाली आहे. सीट पहिल्यापासूनच कम्फर्टेबल आहे. मी ऑलरेडी या गाडीवरती स्पिती व्हॅली करून झालो आहे अँड त्या टायमाला मी ॲट अ टाईम एका दिवसामध्ये 830 किलोमीटर्स कवर केलेले 12 तासामध्ये. सो त्यावरून मी तुम्हाला हे नक्की सांगतो की इथं कम्फर्ट जो आहे ना सीटचं कुशनिंग वगैरे एकदम परफेक्ट आहे. सो त्या बाबतीत हिला 10 on 10 मी देईन. सेकंड थिंग, सस्पेन्शन फ्रंटला आपले कन्व्हेन्शनल ट्युब्युलर टेलिस्कोपिक फोक्स येतात आणि सस्पेन्शन रिअरला आपला येतो मोनोशॉक ॲडजस्टेबल आहे. बट फ्रंटचे सस्पेन्शन आहेत ते ओके आहेत, थोडे फर्म साईडलाच आहेत पण ओके आहेत. हँडलबारला एवढे तुम्हाला जर्क जाणवत नाहीत. बट रेअर सस्पेन्शन जो आहे ना तो खूप जास्त स्टिफ आहे. म्हणजे एखाद्या रेस बाईकला किंवा यायला असतो ना तशा टाईपचा सस्पेन्शन आहे, खूप जास्त स्टिफ आहे गाडी. सो ना प्रत्येक जो बंप असतो ना गाडीचा तो आपल्याला जाणवतो, छोटा मोठा खड्डासुद्धा या गाडीमध्ये जाणवतो. स्ट्रेट रोडला स्टॅबिलिटी त्यामुळे खूप चांगली भेटते, बट सस्पेन्शन ट्रॅव्हलसुद्धा कमी आहे त्याच्यामुळे खड्डे वगैरे खूप जास्त जाणवतात या गाडीला. सो तुम्ही हायवे टुरिंगसाठी ही गाडी वापरू शकता, बट ऑफरोडसाठी अ बिग नो. थोडंफार ऑफरोड कधीतरी करावं लागलं गरजेपुरतं तर करू शकता. मी याच्यावरती स्पिती व्हॅलीचं ऑफरोडिंग केलं आहे, माझी बँड वाजलेली आहे, मी खरं सांगतो. करू शकता बट खूप हालत खराब होते, थकायला होतं ॲक्च्युली, कारण की तेवढे जर्क तुम्हाला सहन करावे लागतात सस्पेन्शनमध्ये. आता मी हिचे एकदम सॉफ्टवेअर सेटिंगला ठेवले सस्पेन्शन तरीसुद्धा मला जर्क जाणवतात. सीट हाईट आहे ती सस्पेन्शन सॉफ्टवेअर ठेवा किंवा हार्डला ठेवा. 835 mm सीट हाईट आहे तर तुमचे पाय ठीकठाक पोचतात. एक साईडला टिपटो होतो आणि एक साईडला तुम्ही प्रॉपरली फूट तुमचा ठेवू शकता असे आहे. त्यामुळे तेवढासा प्रॉब्लेम येत नाही जो आपल्याला स्क्रॅम्बलरवरती येत होता. त्यानंतर टायर साईज बोलाल तर फ्रंटला तुम्हाला 19 इंचेसचा टायर येतो विथ 110/70 सेक्शन टायर, आणि रिअरला तुम्हाला येतो 140/80चा टायर विथ 17 इंचेस व्हील रिम. सो हा सेटअप जो ना तो या गाडीसाठी खूप उत्तम आहे. एक सॉफ्ट रोडर म्हणून ही गाडी तुम्ही कुठेही नेऊ शकता, लॉंग डिस्टन्स टुरिंग करू शकता खूप कम्फर्टेबली. खड्ड्यांमध्ये जरी ही खराब असली तरी लॉंग डिस्टन्स टुरिंगला हाय स्पीडला स्टॅबिलिटी खूप चांगली आहे. तर हे झालं गाडीच्या सस्पेन्शनबद्दल आणि राईड क्वालिटी चांगली आहे गाडीची. आता वळूया गाडीच्या इंजिनकडे. या गाडीमध्ये 249cc इंजिन येतं जे ऑन पेपर एक प्रॉमिसिंग इंजिन वाटतं. 26 bhp, 22 Nm टॉर्क, हे सर्व प्रॉमिसिंग आहे 250cc मनाने, आणि तसं ते वर्कही करतं. यामध्ये जे इंजिन आहे ते जिक्सर 250ला जे इंजिन येतं ते सेम इंजिन या गाडीमध्ये कंपनीने बसवलेलं आहे, बट त्याला थोडंसं रिट्यून केलं आहे. त्याच्यामुळे ही गाडी हायवे आणि सिटी दोघांसाठीही एकदम कम्फर्टेबल बनते. आणि या इंजिनमध्ये तुम्हाला व्हायब्रेशन आहेत फुटपेग आणि हँडलबारला, बट ते व्हायब्रेशन तुम्हाला 80 अबोव गेल्यावर जाणवतात.
आणि इंजिन खूप सायलेंट आहे. म्हणजे तुम्ही गाडी चालवत असाल ना तर फार कमी आवाज करते गाडी, म्हणजे कुठलाही ग्रंट वगैरे काहीच ऐकू येत नाही, एकदम सायलेंटली पळतं इंजिन. आता म्हणजे 90च्या स्पीडला आहे ना, मला जाणवत पण नाही की गाडी एवढ्या स्पीडला बसते आहे. थोडेसे फुटपेकला व्हायब्रेशन्स आहेत, हँडलबारला थोडेसे हलकेसे व्हायब्रेशन्स आहेत. सुरुवातीला जेव्हा मी गाडी घेतली त्यावेळेला 70-80ला व्हायब्रेशन जाणवायचे, पण जसं गाडी चालत चालली आहे 20,000 25,000 जसे ऑइल चेंज होत आहेत तशी गाडी अजून स्मूथ होत चालली आहे. सो ती एक गोष्ट मानायला पाहिजे सुझुकीची. इंजिन खूप रिफाईंड आहे, हलकेसे बज आहेत ते मला मॅनेजेबल आहेत. आता त्यानंतर वळूया गाडीच्या टुरिंग कॅपॅसिटीकडे. टुरिंग कॅपॅसिटी गाडीची खूप चांगली आहे. हे बघा, तुम्ही या गाडीला घेऊन ना 90 to 110च्या स्पीडमध्ये क्रूज करू शकता. मी स्वतः ते अनुभवलं आहे. मी स्वतः 110-120ला क्रूज केली आहे. कुठेही ओव्हरलोडेड वाटत नाही गाडी की तुम्ही इंजिनला खूप स्ट्रेस आउट करताय क्रूज करण्यासाठी किंवा खूप जास्त व्हायब्रेशन जाणवत आहेत. अजिबात तसलं काही वाटत नाही. आणि ही जी स्टॉक विंडशील्ड आहे ना, तर तिच्यामुळे विंड बफेटिंग आहे ना ते फार रेअर मिनिमम होतं. म्हणजे फार कमी जाणवतं मला असं अजून तरी गरज नाही पडली की थोडी हायटेड विंडशील्ड लावावी. जी विंडशील्ड आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे. मला चांगला व्ह्यू पण भेटतो समोरचा अँड टुरिंगमध्ये पण हेल्प करते. आणि हा क्रुझिंग स्पीड माझ्या मते तरी खूप चांगला आहे 80-90चा. तर मित्रांनो, सर्व गोष्टी मी ऑलमोस्ट कवर केल्यात या गाडीबद्दलच्या. सिटीबद्दल सांगितलं, टुरिंगबद्दल सांगितलं, सर्व गोष्टी ऑलमोस्ट तुमच्यासाठी मी शेअर केल्यात. तर आता आपण मेन वर्डिक्टवरती येऊया. या 3 गाड्या विस्ट्रॉम 250 SX, हिमालयन 450 आणि स्क्रॅम्बलर 400X यापैकी कोणती गाडी कोणासाठी बेस्ट सुटेड आहे? तर पहिली गोष्ट, तुमचा बजेट जर 2.5 लाखापर्यंत आहे, 2.5 लाख ते 2,80,000, तर एक व्हॅल्यू फॉर मनी बाईक म्हणून तुम्ही विस्ट्रॉम 250चा विचार करू शकता. टुरिंगसाठी खूप चांगली गाडी आहे. जर तुम्ही हार्डकोअर ऑफरोडिंगसाठी विचार करत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन नवीन एक्सपल्स 210 येते, तिचा विचार करावा. पण जर तुमचं रनिंग मॅक्झिमम जे आहे ते तुमचं टार्मॅक रोडवरती असणार आहे, म्हणजे 90% टार्मॅक आणि 10% इकडे तिकडे ऑफरोड करावी लागत असेल, तर विस्ट्रॉम एक खूप चांगली गाडी आहे. हिचा क्रुझिंग स्पीड जो आहे तो 90 ते 110च्या मध्ये आहे. इवन 120ला पण तुम्ही क्रूज करू शकता, बट ते सजेस्टेबल नाही आहे कारण की थोडे व्हायब्रेशन आहेत. पण तुम्ही जर ते चालत असेल तुम्हाला तर करू शकता. बट 90 to 100चा स्पीड हा इनफ आहे माझ्यासाठी. सो हायवे क्रुझिंगसाठी ही गाडी बेस्ट आहे. आणि जर तुम्ही सिटीमध्ये पण यूज करत असाल तर सोने पे सुहागा, कारण की या गाडीचा मायलेजसुद्धा बेस्ट आहे. सिटीमध्ये ही गाडी मला 32 kmplचा मायलेज देते. मुंबईसारख्या ट्रॅफिकमध्ये मी अंधेरी अपडाऊन करायचो तर पीक आवर्समध्ये मला ही गाडी एवढा मायलेज द्यायची. आणि जर तुम्ही हायवेला टुरिंग करत असाल तर 40+ मायलेज येते. 250cc 40+ मायलेज. आता बघू शकता 291 किलोमीटर झाली आहे. अँड अजूनही पेट्रोल टँक जे आहे ते ऑलमोस्ट 1/3 बाकी आहे. म्हणजे हायवेला तुम्हाला फ्युएल टँकची रेंज आहे ना ते 350+ जाते. म्हणजे मायलेजच्या दृष्टिकोनातून ही गाडी बेस्ट आहे. सिटी आणि हायवे दोघांसाठी बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड. त्यानंतर येऊया थोडं बजेट वाढवूया. बजेट आहे तुमचा 3 ते 3.5 लाखाचा. 3 ते 3.5 लाखाच्या बजेटमध्ये जर तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुम्हाला 400cc बेस्ट गाडी आहे. आणि त्या बजेटमध्ये सपोज तुम्हाला टुरिंग पण करायचं आहे आणि सिटी यूज पण करायची गाडीला, तर या सर्व कामांसाठी एकच गाडी बेस्ट आहे, ती म्हणजे स्क्रॅम्बलर 400X, जी सर्वच बाबतीत तुम्ही एकदम इझिली वापरू शकता. म्हणजे मायलेज पण तिचा चांगला भेटतो. सिटीमध्ये ती तुम्हाला 25-28चा मायलेज देईल आणि हायवेला तुम्हाला
32 to 35चा मायलेज देऊ शकते. इवन 400cc असून सुद्धा, म्हणजे विचार करा. बट मायलेज डिपेंड तुम्ही कोणत्या स्पीडला क्रूज करता. आमचा क्रूजिंग स्पीड जो आहे तो 90 to 100चाच असतो. मोस्टली 80चाच समजा. आम्ही मोस्टली स्पीड लिमिटमध्ये गाडी ठेवणं पसंत करतो, त्यामुळे त्या स्पीड लिमिटला खूप चांगलं आहे. आणि जर का तुमचं बजेट खूप जास्त आहे आणि तुम्हाला एक सेकंडरी गाडी घ्यायची आहे जी फक्त तुम्हाला टुरिंगसाठी वापरायची आहे, तर जाणं सरळ मित्रांनो हिमालयन 450साठी टुरिंगसाठी बेस्ट गाडी कोणतीच नाही आहे. बजेट आहे ना तुमचा 3.5 ते 4 लाखाचा, मग बिंदास घ्या गाडी. हिमालयन 450 इज द बेस्ट टूरर बाईक इन दॅट सेगमेंट. आता सोने पे सुहागा म्हणजे रॉयल एनफिल्डने हिमालयन 450मध्ये सुद्धा तुम्हाला ट्यूबलेस स्पोक व्हील द्यायला सुरुवात केली आहे. विचार करा ना, अजून काय पाहिजे. ट्रायम्फ वगैरे सारख्या मोठ्या गाड्या ज्या टायगर बिगरमध्ये देतात, त्या गोष्टी तुम्हाला जर हिमालयनमध्ये भेटायला लागल्या तर अजून काय पाहिजे तुम्हाला. दॅट्स इट मित्रांनो. आता तिन्ही गाड्यांबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे आता नवीन गाडी घ्यायचा विचार करत आहेत, ज्यांना टुरिंगसाठी गाडी घ्यायची आहे किंवा सिटी यूजसाठी गाडी घ्यायची आहे आणि ज्यांचा बजेट जो आहे तो अच्छा खासा 2 लाख 3 लाखचा आहे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. किंवा कोणाला जर हिमालयन आणि स्क्रॅम्बलरमध्ये कंपॅरिझन करून हवं असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि पहिली गोष्ट, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अजून असेच चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत. तर या नोटवरती मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर अँड राईड सेफ.